ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक पार पडते। संध्याकाळी 6 वाजता भाजप मुख्यालयात ही बैठक पार पडेल। बैठकीत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार या राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय अपडेट? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर केंद्रीय मंत्री अमित शहा 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि अमित शहांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातला जागा वाटपाचा तिढा आपल्याला संपताना पाहायला मिळणार आहे। कारण की काल अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास अर्धा तास बैठक चालली। या बैठकीनंतर अमित शहांनी त्यांना एक कानमंत्र दिला आणि सूचना दिल्या, आपल्याला मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे आणि हे पंतप्रधान करत असताना 400 पेक्षा अधिक जागा जिंकून पंतप्रधान करायचं आहे। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवा। त्यामुळे तुम्ही जागा वाटप करत असताना कोणतेही मतभेद आणू नका। जागा वाटपाचा प्रश्न तुम्ही तिघांनी मिळून सामंजस्याने सोडवा। ती यादी फायनल करा, त्यानंतर ती यादी दिल्लीला जाईल। दिल्ली हायकमांड संदर्भात पुन्हा बैठक घेईल आणि अंतिम निर्णय आपल्याला आज होण्याची शक्यता आहे। कारण की आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे। अमित शहा बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीनंतर 7 तारखेला भाजपच्या उमेदवारांची यादी आपल्याला डिक्लेअर होताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।